धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। आनंदखेडा येथे आनंदादेवी यात्रोत्सव उत्साहात, भक्तांची गर्दी। धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथे श्री आनंदादेवी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची रांग लागली होती। देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी श्रद्धा व्यक्त करत नवस पूर्ण केले। यात्रेच्या निमित्ताने गावात जत्रेचे स्वरूप पाहायला मिळाले। विविध ठिकाणी लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे व झुल्यांची व्यवस्था करण्यात आली होती। याशिवाय विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, फराळ, मिठाई, थंड पेयाचे स्टॉल लावण्यात आले होते। त्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनी यात्रेचा आनंद घेतला। दिवसभर देवीची पूजा, आरती व धार्मिक कार्यक्रम पार पडले। महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून देवीची मनोभावे आराधना केली। गावातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते। रात्री नागरिकांच्या मनोरंजनासाठी पारंपरिक लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे। संपूर्ण कार्यक्रमादरम्यान सुव्यवस्था राखण्यात आली होती। यात्रा उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील मान्यवरांनी पुढाकार घेतला। माजी सरपंच मनीषा आयरे, तुळशीदास आयरे, देवेंद्र भांबरे, प्रशांत जोशी, डोंगर नवसारे, खंडू गवते, मनोज गवते, गणेश भांबरे, रोहिदास कदम, भटू पाटील, अशोक भांबरे, अशोक जिरे, भाऊसाहेब पाटील, नंदलाल चौधरी, किरण गवते, हर्षल गवते, भाऊसाहेब वाघ, देवेंद्र नवसारे, भैया नवसारे, अशोक नवसारे, सतीश अमृतसागर आदींचे सहकार्य लाभले। यात्रोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याने ग्रामस्थ व भाविकांनी समाधान व्यक्त केले। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। यात्रा उत्सवाला या ठिकाणी प्रारंभ झाला। आज या ठिकाणी भव्य दिव्य असं या ठिकाणी मोठा ध्वज त्या आनंदादेवीचा काढण्यात आला। ध्वज काढल्यानंतर त्या ठिकाणी जो 4 वाजता त्या ठिकाणी तगतराव पूर्ण गावभर त्या ठिकाणी काढला जात असतो। तगतराव झाल्यानंतर रात्री महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत असतं। तसेच उद्या दिनांक 24/3/2026 रोजी भव्य असं कुस्तींचं सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात येतं। तसंच आनंदखेड्यातील जे आजूबाजूचे खेडे आहेत, पंचक्रोशीतील आनंदखेडा असेल, सुत्रेपाडा असेल, गोताणे, उडाणे तसंच कुसुंबा या गावातील बरेच भाविक या ठिकाणी आनंदाच्या श्रद्धेस्थानी त्या ठिकाणी भाविक येत असतात। त्याच पद्धतीने या ठिकाणी आमच्या हर हर महादेव भाऊसाहेब वाघ यांच्या मार्फत या ठिकाणी पाणीपोळीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात येत असतं। जवळजवळ 125 वर्षापासून ही परंपरा त्या ठिकाणी चालत आलेली आहे आणि ती अखंडपर्यंत या ठिकाणी चालत राहणार आहे। मी सर्व आनंदखेडच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि आनंदखेड्यातील सर्व पंचक्रोशीच्या वतीनं आलेल्या सर्व भाविकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।